आपण पाहता एबीपी माझा एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। भारतीय संघाने ओव्हल कसोटी सामन्याच्या 5व्या दिवशी इंग्लंडचा 6 धावांनी सनसनाटी पराभव केला। त्यामुळे 5 कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली। या कसोटीत भारताने इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचं आव्हान दिलं होतं। त्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवसाखेर 6 बाद 339 धावांची मजल मारली। त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची तर भारताला विजयासाठी 4 विकेटची आवश्यकता होती। मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या तिखट माऱ्यानं विजयाचं दान भारताच्या पारड्यात टाकलं। इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजनं 4 तर प्रसिद्ध कृष्णानं 5 फलंदाजांना माघारी धाडलं। मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णानं पहिल्या डावात प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या होत्या। मोहम्मद आणि कृष्णाच्या या एकत्रित कामगिरीमुळे भारतानं मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधलेली आहे। ओव्हल कसोटीत भारतीय संघाचा सनसनाटी विजय। सिराज आणि कृष्णाच्या तिखट माऱ्यांना या कसोटीला कलाटणी मिळाली। ओव्हल कसोटी जिंकून भारतानं आता मालिकेत 2-2 अशी बरोबरी साध्य केली। विजय साळवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विजय, इंग्लंड दौऱ्यातली ही मालिका आपण जिंकली नसली तरी खरोखर कमाल हा परफॉर्मन्स म्हणायला पाहिजे। रोहित शर्मा रिटायर झालाय, विराट कोहली रिटायर झालाय, अश्विन आता आपल्या सोबत नाहीये आणि अशा परिस्थितीत भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता। अगदी नौका संघ होता। बुमराह ज्याला दुखापतींचं सत्र त्याच्या मागे लागलंय, तो नेमक्या कसोटी खेळणार होता आणि त्या पार्श्वभूमीवर भारतानं इंग्लंडमध्ये 2-2 असं बरोबरीत रोखलंय। खरोखरच कमाल आहे आणि आजचा हा 5वा दिवस अतिशय रंगतदार वळणावर, नाट्यमय वळणावर ही कसोटी होती। इंग्लंडला विजयासाठी हव्या होत्या 35 धावा, केवळ 35 धावा। त्यांचे चांगले फलंदाज मैदानात होते आणि भारताला 4 विकेट्स घेण्याची गरज होती। मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा पहिल्या डावात दोघांनी 4-4 विकेट्स घेतल्या होत्या आणि आता दुसऱ्या डावात पुन्हा एकदा मोहम्मद सिराजनं 5, प्रसिद्ध कृष्णानं 4, दोघांनी मिळून 9 विकेट्स घेतल्या आहेत आणि ही कसोटी भारताला जिंकून देण्यात सगळ्यात मोलाचा वाटा कोणाचा असेल? अर्थात फलंदाज हे मॅच बनवतात आणि गोलंदाज मॅच जिंकून देत असतात, त्यामुळे या गोलंदाजांचा मुख्य वाटा आहे। पण त्यात आणखी एक कमाल जर म्हणायची तर भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 224 धावांमध्ये गारद झाला होता। 23 धावांचाच लीड इंग्लंडला मिळू शकला आणि त्यानंतर दुसऱ्या डावात भारतानं जे केलं ते खरोखरच कमाल होतं। यशस्वी जयस्वाल असेल, आकाशदीप असेल, या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली। आकाशदीप नाईट वॉचमन म्हणून आला होता आणि त्यानंतर जगामध्ये अनेक असे मीम्स निघालेत की आकाशदीपला नाईट वॉचमन म्हणून जर पाठवलं तर जग सुरक्षित राहील। त्या आकाशदीपनं खरोखर कमाल केली। यशस्वी जयस्वालनं शतक झळकावलं। रवींद्र जडेजा असेल, जुरेल असेल, वॉशिंग्टन सुंदर असेल, यांनी खाली तळाला चांगली फलंदाजी केली आणि या सगळ्यांचं जर फळ काय असेल तर भारतानं ओव्हल कसोटी जिंकली आहे आणि 5 कसोटी सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली आहे। खरोखरच कमाल म्हणायला पाहिजे। प्रसन्न विजय, खास करून सिराज आणि कृष्णाच्या खेळाबद्दल काय सांगशील? मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा, प्रसन्न, जर 224 धावात तुझा संघ ऑल आउट होतो त्यामुळे काय करावं हे खरं कर्णधाराला सुचत नसेल। आणि अशा वेळी जेव्हा 2 सहकारी दोन वेगवान गोलंदाज मदतीला धावून येतात, इंग्लंडला केवळ पहिल्या डावात 23 धावांची आघाडी मिळवून दिली। इंग्लंडमध्ये खेळतंय, साऱ्या गोष्टी त्यांना अनुकूल अशा आहेत आणि अशा परिस्थितीत इंग्लंडला पहिल्या डावात केवळ 23 धावांची आघाडी मिळवून देणं हे पहिलं काम आहे मोहम्मद सिराज आणि त्याबरोबर प्रसिद्ध कृष्णाचं। आणि त्यानंतर जेव्हा भारतानं इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचं आव्हान दिलं होतं, इंग्लंडनं काल दिवस अखेर 6 बाद 339 धावांची मजल मारली होती, केवळ 35 धावा होत्या आणि पुन्हा एकदा तेच मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे भारतीय संघाच्या शुभमन गिलच्या मदतीला धावून आले। त्या दोघांनी मिळून 9 विकेट्स काढल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं भारताला ही कसोटी जिंकून देण्यात जर कोणी मोलाची भूमिका बजावली असेल तर ती अर्थातच मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा, ज्यांचा वारंवार प्रसन्न तू उल्लेख करतोय। हो विजय, या कसोटीमध्ये आपण ज्या प्रकारे सामना हा बरोबरीत सोडवतो आहोत, 2-2 आता सध्याची स्थिती आहे, यानंतर कशा प्रकारे बघशील आता दोन्ही संघांच्या एकमेकांच्या सोबतची तुलना? प्रसन्न, खऱ्या अर्थानं भारताला या
अख्ख्या मालिकेत 5 कसोटी सामन्यांचीच ही मालिका होती. हो. पण या मालिकेआधी आपल्याला 2 महत्वाच्या गोष्टींवरती निर्णय घ्यायचा होता आणि तो महत्वाच्या गोष्टी म्हणजे एक विराट कोहली आणि दुसरा खरं. रोहित शर्मा. हे दोघं कसोटी क्रिकेटमधनं निवृत्त झाले. त्यामुळे भारताच्या नव्या फळीच्या, नव्या दमाच्या फलंदाजांना, नव्या दमाच्या गोलंदाजांना या कसोटी मालिकेत खऱ्या अर्थानं कामगिरी करून दाखवावी लागणार होती. याचं कारण जसप्रीत बुमराह याच्या पाठीशी सतत दुखणं लागलंय. त्यामुळे वर्कलोड ज्याला म्हटलं जातं तो सांभाळण्यासाठी त्याच्यावरती केवळ 3च कसोटी सामन्यांचं दडपण टाकण्यात येणार होतं. 2 कसोटी सामने त्याला विश्रांती देण्यात येणार होती. आणि अशा परिस्थितीत इंग्लंडच्या वातावरणात जर समोरच्या टीमच्या 20 विकेट्स काढायच्या आहेत तर अशा वेळी तुमच्या हाताशी जसप्रीत बुमराह सारखा गोलंदाज असणं आवश्यक असतं. पण जसप्रीत बुमराह केवळ 3 कसोटी सामने खेळूनही मोहम्मद सिराजनं या अख्ख्या मालिकेत कमाल केली, प्रसिद्ध कृष्णानं कमाल केली आणि ओव्हल कसोटीत तर त्या दोघांनी मिळून एकानं 9 आणि एकानं 8 विकेट्स काढल्यात. 20 पैकी 17 विकेट्स जर हे 2च गोलंदाज काढून देत असतील तर खरोखर ही कसोटी सुवर्णाक्षरात जर लिहायची असेल तर ती त्या दोघांच्या, यशस्वी जयस्वालच्या आणि आकाशदीपच्या नावानं लिहावी लागेल. भारताला एक नव्या दमाचा कर्णधार मिळालाय जो अवघ्या वयाच्या 25व्या वर्षी कर्णधार झाला. शुभमन गिल विषयी प्रश्नचिन्ह होतं. पण मला वाटतं टायगर पटोडी यांच्यानंतर कुणाच्या डोक्यावर अशी अचानक कर्णधार पदाची जबाबदारी टाकली असेल तर तो शुभमन गिल होता. टायगर पटोडी हे वयाच्या केवळ 21व्या-22व्या वर्षी अचानक कर्णधार झाले होते. त्याच पद्धतीने शुभमन गिल झाला. तो शुभमन गिल काय करणार असा अनेकांना प्रश्न होता. पण त्यानं इंग्लंड दौऱ्यात इंग्लंड विरुद्धची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवून आपल्या कर्णधार पदाचं देखील तेज या दौऱ्यात दाखवून दिलं, या मालिकेत दाखवून दिलं. प्रसन्न विजय, यापुढे सुद्धा काही महत्वाचे सामने आता आंतरराष्ट्रीय सामन्याला भारतीय टीम इंडिया सामोरी जाणार आहे. या अशा विजयानं इंग्लंडच्या मातृभूमीमध्ये त्यांना धूळ चालणं सोपी गोष्ट नाहीये. या आगामी सामन्यांच्या अनुषंगाने हा वाढलेला आत्मविश्वास आगामी कसोटी मालिका असतील किंवा आगामी येणारा आशिया कप असेल त्या दृष्टीने नक्कीच भारतीय संघाचं मनोबल उंचावलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आता 2020 देखील आपल्याला रोहित शर्मा, विराट कोहली या दोघांच्या अनुपस्थितीत खेळायचे आणि यंदाचा आशिया चषक जो आहे तो अर्थातच ते दोघं 2020मधनं, रवींद्र जाडेजा 2020मधनं हे निवृत्त झाले असल्यामुळे ते दोघं आपल्यासोबत नसणार. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आपण त्या आशिया चषकात उतरणार आहे आणि अशा वेळी इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका बरोबरीत सोडवल्यानं अर्थातच भारताचं आशिया चषकासाठीचं देखील मनोबल उंचावलेलं असणार यात शंका नाही. प्रसन्न नक्कीच. धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.